आज मी इथे पनीरची भाजी बनवते. नेहमीच घरच्या मसाल्यात बनवते. आज थोडासा बाहेरचा मसाला वापरून पण बनवलेला आहे बघा. घरी थोडा मसाला बनवला म्हणजे ग्रेव्हीसाठी जो लागणारा आणि बाहेरचा पनीर मसाला वापरला. पनीर जे आहे ते घरी बनवलेलं आहे आणि ते कसं बनवलं त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. थोड्या कशा गावाकडच्या सवयी वेगळ्या असतात, तर त्या पद्धतीने मला जे साहित्य असेल जमेल तसं बनवलं. पण खरं सांगत म्हणजे खूप छान असं टेस्टी झालेलं. आणि हे बघा, जे पनीर आहे ना, घरी बनवलेलं पनीर आहे. रात्री ते बनवून ठेवलेलं आणि चला म्हटलं आता मसाल्यासाठी ना इथे भरपूर असं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले आणि 20-25 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहे. कारण 1 किलो पनीर वापरून त्याची भाजी बनवायची, तर ग्रेव्ही जास्त बनवायची होती, त्यामुळे लसूण भरपूर वापरलं आहे बघा. लसूण जो आहे ना तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि 4 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. 5 ते 6 टोमॅटो आहेत, ते पण बारीक कट करून घेतलेले आहेत. सुरुवातीला कांदा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते. पनीर जे आहे ना इथे कट करून घेते, छोटे छोटे त्याच्यात तुकडे करून घेते. इकडे तोपर्यंत कांदा भाजतो, कारण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बनवायचा होता. अगदी 4 ते 5 मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर हा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे. घरी बनवलेलं पनीर अगदी मऊ लुसलुशीत आहे, तितकं छान असं टेस्टी. पनीर बनवण्यासाठी जे दूध वापरलेलं ते म्हशीचं दूध वापरलेलं. त्याचा व्हिडिओ काही अपलोड केला नाही, पण बघा किती छान असं विकत जे आपण डेअरीतून आणतो ना त्यापेक्षा भारी हे घरी बनवलेलं पनीर आहे. आता त्याचीच आपल्याला भाजी बनवायची आहे बघा. पनीर कट करून झालेलं आहे. इकडे कांदा पण छान असा हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि हे बघा घरचं पनीर खूप छान असं अगदी मऊसूत असं झालेलं आहे. आणि क्यूब बघा किती छान असे त्याचे पडलेत. कांदा पण ब्राऊन झालेला आहे. यामध्येच टोमॅटो घालते आणि टोमॅटो जो आहे ना तो हलका मऊ होईपर्यंत परतून घेते. थंड झाल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे. थोडं मऊ होईपर्यंत परतून घेते बघा आणि थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी वापरलेली आहे बघा. पनीरचे तुकडे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले तरी चालेल, परंतु मी आज इथे पनीरचे तुकडे ना फ्राय केलेले नाहीत. 2 चमचे ही सांगलीकरांची चटणी बघा. कोणाला जर ऑर्डर करायची असेल ना तर नक्की कमेंट करा. घरगुती पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला आहे. यामध्येच आपल्याला जे वाटण करून घेतलेलं कांदा आणि टोमॅटोचं यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. विकत आणलेला जो पनीरचा मसाला होता तो दुधामध्ये हा मसाला मिक्स करून घालते मी नेहमी, परंतु आज मी असाच मसाला यामध्ये छान असं परतून घेणार आहे. थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. सुरुवातीलाच खडे मसाले घातलेले, त्यामुळे इथे वरून कोणताही मसाला वापरला नाही. नंतर थोडं पाणी घातलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला. तेल सुटेपर्यंत बघा परतून घेतला. नंतर पनीरचे जे क्यूब करून घेतलेले बघा यामध्ये आता मिक्स करून घेते. पुन्हा अगदी 2 ते 3 मिनटासाठी छान अशी ही भाजी मसाल्यासोबत शिजू देते. म्हणजे पनीर जे आहे ते मसाल्यासोबत थोड्या वेळासाठी शिजू देते. वरून थोडीशी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर आहे वरून थोडीशी बारीक कट करून घालायची. आणि हे बघा, तुम्हाला जर बटर आवडत असेल तर वरून थोडंसं बटर आणि पनीरची भाजी बघा खाण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, झटपट बनवली आणि थोड्याशा गावाकडच्या पद्धतीने बनवली, तरी पण छान अशी टेस्टी झालेली. तुम्ही कसं पनीर बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही पनीरची भाजी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. उकळी आल्यानंतर थोडंसं मंद आचेवरती छान अशी शिजू दिली बघा. थोड्या वेळासाठी शिजू दिल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. पुन्हा 1 मिनिटासाठी छान अशी वाफ दिली आणि भाजी तयार झाली.